गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा व्यवसाय नियमनविषयक कायदे या विषयामध्ये आपण कंपनी कायदा 2013 आणि कंपन्यांची माहिती इथे घेत आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी कायदे कोणकोणते होते, कसे आलेले आहेत, त्याचे प्रकार, वेगळ्या देशामधले कंपनी कायदे यासंबंधीची माहिती घेतली. त्यानंतर नवीन जो कायदा आलेला आहे 2013मध्ये बदललेला जो कायदा आहे कंपनी कायदा 2013 याविषयीची थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कंपन्या म्हणजे काय हे देखील आपण बघितलेलं आहे. आता या पिरियडमध्ये आपल्याला कंपन्यांची वैशिष्ट्य आणि कंपन्यांचे प्रकार इथं घ्यायचे आहेत. यापैकी काही वैशिष्ट्य आपण याआधी बघितलेले आहेत. बघा, कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदा नोंदणी केली जाते. कुठलीही कंपनी विदाऊट नोंदणी न करता इथं स्थापन केली जाऊ शकत नाही. कंपनी ही रजिस्टर्ड कंपनी असते. कंपनी कायद्यानुसार त्याचं रजिस्ट्रेशन व्हावं लागतं. मग ती प्रायव्हेट लिमिटेड असू दे, स्टॅट्युटरी असू दे किंवा इतर कुठल्याही प्रकारची कंपनी असू दे, कंपनी कायदा जो काही कंपनी कायदा असेल, या आधीचा कंपनी कायदा 1956 किंवा आताचा कंपनी कायदा 2013 या कायद्यानुसार याची नोंदणी आपल्याला करावीच लागते. म्हणजे कंपनी ही नोंदणीकृत कंपनी असते, रजिस्टर्ड कंपनी असते. त्यानंतर कंपनीला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि स्वतंत्र व्यक्तित्व असतं. कंपनी स्वतःच्या नावावर मालमत्ता धारण करू शकते, खरेदी करू शकते, करार करू शकते किंवा मालमत्तेची विक्री करू शकते आणि तिचं अस्तित्व हे वेगळं असतं. कंपनीचे भागधारक आणि कंपनी या दोन्हीमध्ये फरक असतो. कंपनीचे भागधारक हे सातत्यानं बदलत असतात, ट्रान्सफर होत असते, परंतु कंपनी कधी बदलत नाही. कंपनी ज्यावेळी स्थापन झालेली असते त्या वेळेपासून ज्यावेळी ती बंद होते, सहजपणे ही कंपनी बंद करता येत नाही. कायद्यानुसारच ती आपल्याला बंद करावी लागते. त्यानंतर कंपनीचं अस्तित्व जे आहे ते चिरंतन अस्तित्व असतं, कायमस्वरूपी अस्तित्व असतं. म्हणजे जोपर्यंत कायदा लागू केला जात नाही किंवा कंपनी बंद करण्याचा ठराव आणला जात नाही, तोपर्यंत कंपनी सहजासहजी बंद करता येत नाही. कंपनी बंद करणं हा फार मोठा वेळखाऊ प्रकार असतो. म्हणजे सहजासहजी आज आपण जसा एखादा उद्योग बंद करतो, एखादा समजा पार्टनरशिप फर्म आहे किंवा त्या ठिकाणी एकल व्यापारी आहे, मनात आलं तर लगेच हा व्यवसाय बंद करता येतो. तसं कंपनीच्या बाबतीमध्ये होत नाही. कंपनी बंद करणं हे कायद्यानुसारच आपल्याला करावं लागतं. म्हणून तिचं अस्तित्व जे आहे ते चिरंतन अस्तित्व असं म्हटलेलं आहे. कंपनीला प्रत्येक बोधचिन्ह असतं. लोगो ज्याला म्हणतो आहे आपण, तो लोगो असतो. प्रत्येक कंपनीचा एक विशिष्ट लोगो असतो. त्या लोगोनुसार ती कंपनी ओळखली जाते. समजा L&T असेल, लार्सन अँड टुब्रो कंपनी असेल किंवा रिलायन्स असेल, रिलायन्सचा R असेल, हे कंपनीचं अस्तित्व दाखवणारं निशाण असतं किंवा बोधचिन्ह असतं. म्हणजे आपण जसं व्यक्तीला नाव असतं तसं कंपनी ही बोधचिन्हाच्या नुसार इथं ओळखली जाते. आणि हे बोधचिन्ह जे आहे, लोगो जो आहे तो रजिस्टर्ड असतो आणि तो लोगोच त्या ठिकाणी कंपनीच्या नावानं वापरावा लागतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जबाबदारी मर्यादित असते, लिमिटेड लायबिलिटी. कुठल्याही कंपनीच्या नावासमोर लिहिलेलं असतं का लिमिटेड हा शब्द असतो. रिलायन्स लिमिटेड किंवा L&T लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय तर भागधारकांची जबाबदारी त्यांच्या भागापुरती मर्यादित असते. त्यांच्या भागांची जी बुक व्हॅल्यू असते किंवा फेस व्हॅल्यू असते त्यापुरती जबाबदारी त्याची मर्यादित असते. म्हणजे मी समजा रिलायन्सचे 10,000 रुपयांचे भाग घेतले, त्यांचे फेस व्हॅल्यू 10,000 रुपये, मग तो कितीला पण घेऊ दे, फेस व्हॅल्यू 10,000 असेल, दर्शनी मूल्य त्याचं 10,000 असेल, तर माझी जबाबदारी 10,000 पुरती मर्यादित असते. त्यापुढे माझी जबाबदारी राहत नाही. म्हणजे समजा कंपनी बुडली तर माझे किती बुडणार आहेत तर माझे फक्त 10,000 रुपये बुडतात, जास्त इथं रक्कम जाऊ शकत नाही. म्हणून ही जबाबदारी मर्यादित असं म्हटलेलं आहे. जसं आपण लिमिटेड हा शब्द वापरतो तसंच त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये इनकॉर्पोरेटेड INC हा शब्द इथं वापरला जातो. आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांचं हस्तांतर केलं जातं. कंपनीच्या भागांचं हस्तांतर सहजगत्या होऊ शकतं. सर्वसाधारणपणे कंपन्यांचे भाग या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केलेले असतात.
मग ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, आपल्याला तुम्हाला माहिती असलेली स्टॉक एक्सचेंजेसमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE किंवा NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा रिजनल स्टॉक एक्सचेंज वेगवेगळे आहेत, ते देखील आता कमी झालेले आहेत. किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नॅसडॅकसारखं असेल, कॉस्पीसारखं असेल, अशी वेगवेगळी या ठिकाणी भाग बाजार असतात. या भाग बाजारामध्ये या भागांची नोंदणी किंवा शेअर्सची नोंदणी केली जाते आणि भाग बाजार ही या ठिकाणी हस्तांतराचं काम करत असतो. म्हणजे मला शेअर्स विकायचे आहेत, तर त्या ठिकाणी मी सहजगत्या माझ्या भाग हे त्या भाग बाजारामार्फत विकू शकतो आणि त्यानंतर विकल्यानंतर त्या भागांचं हस्तांतर दुसऱ्याला होत असतं. म्हणजे मी समजा शेअर्स विकले आणि त्या एक्सनं घेतले, तर माझ्या नाव इथं कमी होतं शेअरवरचं आणि ते एक्सच्या नावे ते शेअर्स होत असतात. हे हस्तांतर सहजगत्या होत असतं. परंतु ज्या प्रायव्हेटली लिमिटेड कंपन्या असतात, खाजगी मर्यादित कंपन्या असतात, त्यांचं हस्तांतर सहजासहजी होत नाही किंवा सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्यांचं हस्तांतर हे सहजासहजी होऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठी सभासद संख्या. कंपनीचे भागधारक ज्याला आपण सभासद म्हणतो, त्यांची संख्या खूप मोठी असते. किती मोठी असू शकते? काही काही वेळा 10-10 लाख 20-20 लाख देखील सभासद असू शकतात. कारण कंपनी ही हा व्यवसाय प्रकार खूप मोठा, खूप भांडवलाचा व्यवसाय प्रकार म्हणून ओळखला जातो. जर आपल्याला छोटा व्यवसाय करायचा असेल तर एकल व्यापारी हा प्रकार चांगला असतो. त्यापेक्षा जर व्यवसाय वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पार्टनरशिप करायला लागते. त्यापेक्षा जर मोठा करायचा असेल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा प्रकार आहे. परंतु ज्यावेळी आपल्याला त्यापेक्षा जास्त भांडवल आवश्यक असतं, उदाहरणार्थ तुम्हाला आता 10,000 कोटी पाहिजेत, एखादा प्रकल्प उभा करायचा आणि त्याला 10,000 कोटी पाहिजेत, तर एखादी व्यक्ती किंवा एखादा ग्रुप एवढे पैसे इथं घालू शकत नाही. त्यावेळी मोठी कंपनी किंवा जे सार्वजनिक कंपनी ज्याला म्हणतो आहे ती स्थापन करावी लागते. त्याचे भाग लोकांनी घ्यावे लागतात. त्यामुळं ज्यावेळी अनेक लोक, हजारो लोक, लाखो लोक ज्यावेळी हे भाग खरेदी करतात, त्यावेळी सभासद संख्या देखील मोठी असते. रिलायन्ससारखी कंपनी असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या भागधारकांची संख्या खूप मोठी आहे. 10-10 लाख त्यांचे भागधारक असतात आणि ते संपूर्ण देशामध्ये पसरलेले असतात. एका विशिष्ट प्रदेशात ते मर्यादित नसतात. काही काही कंपन्या ज्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कंपन्या आहेत त्यांचे भागधारक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असतात. त्या वेगवेगळ्या देशामध्ये हे भागधारक तुमचे पसरलेले असतात. आज आपल्याला परदेशातील कंपन्यांचे भाग देखील घेता येतात. अमेरिकन कंपनी एखादी असेल तर त्यांचे भाग देखील आपण आज घेऊ शकतो. म्हणजे आपण त्या कंपनीचे भागधारक होऊ शकतो. असं वैश्विक रूप या कंपन्यांना आज आलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे प्रचंड भांडवल हे देखील कंपनीचं वैशिष्ट्य असतं. प्रचंड म्हणजे किती? खूप मोठं भांडवल. आणि जर मार्केट कॅपिटलायझेशन ही संज्ञा जर बघितली, म्हणजे भांडवलाचं मूल्य ही संकल्पना जर बघितली, तर या कंपन्या किती मोठ्या असतात. भारतातली कंपनी रिलायन्स ही जगामध्ये 8 नंबरची किंवा 9 नंबरची कंपनी मानली जाते आणि तिचं भांडवल किती आहे रिलायन्सचं, तर कॅपिटल किती आहे तर 4.5 लाख कोटी. जर तुम्ही 1 नंबरची कंपनी घेतली तर ती कंपनी एखाद्या छोट्या देशापेक्षा देखील मोठी असते. या कंपन्या किती मोठ्या असतात? रिलायन्स ही कंपनी ह्या 6 देशांपेक्षा मोठी आहे. उदाहरणार्थ बांगलादेश, श्रीलंका हे जे आपल्या शेजारचे देश आहेत, पाकिस्तान वगैरे, ह्या 6 देशांचं जेवढं भांडवल आहे किंवा GDP आहे त्याच्यापेक्षा रिलायन्सचा GDP मोठा आहे. तर एवढं प्रचंड भांडवल आणि कॅपिटलायझेशन या कंपन्यांचं असतं. या सगळ्या कंपन्यांवर कायद्याचं नियंत्रण हे महत्त्वाचं असतं. कायद्यानुसार त्या ठिकाणी या कंपन्या नियंत्रित केल्या जातात. कंपनी कायदा 1956चा पूर्वीचा कायदा किंवा आत्ताचा 2013चा कायदा असू दे, या कंपन्या या कायद्यानुसार नियंत्रित केल्या जातात. आता हे झाली कंपनीचे वैशिष्ट्य. तर कंपन्यांचे प्रकार आपण बघूया. कंपन्यांचं वर्गीकरण वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. पहिलं जे वर्गीकरणाचा प्रकार आहे क्लासिफिकेशनचा, तो म्हणजे नोंदणीनुसार वर्गीकरण. कंपनीचं रजिस्ट्रेशन कसं केलं जातं यानुसार या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलं जातं. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सनदी कंपनी किंवा चार्टर्ड कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी स्थापन करण्याकरता सनद काढावं लागते आणि या सनद तयार करून म्हणजे सरकार जे असतं तेव्हा
ते विशिष्ट सनद काढतं आणि त्यानुसार ही कंपनी स्थापन केली जाते. मी सरकारनं काढलेली कंपनी, सरकारनं काढलेल्या सनदीनुसार या ठिकाणी स्थापन केलेली कंपनी असं त्याचं वर्गीकरण होतं. आता अशा कंपन्या फारशा इथं अस्तित्वात नाही आहेत. पूर्वी ज्या कंपन्या होत्या त्याची उदाहरणं देखील आपण या स्लाईडमध्ये बघू शकतो. बघा, ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा बँक ऑफ इंग्लंड असेल. ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्लंडमध्ये स्थापन झालेली, त्यांनी सनद काढली आणि त्यानुसार स्थापन झालेली कंपनी. म्हणजे तिथला जो राजा आहे त्या राजानं विशिष्ट सनद काढली आणि त्यानुसार ही कंपनी इथं स्थापन केलेली आहे. त्याच पद्धतीनं बँक ऑफ इंग्लंड, हडसन बे या देखील कंपन्या या सनदी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. आता हा प्रकार फारसा अस्तित्वात नाही आहे. पूर्वी हा प्रकार असायचा सनदी कंपनी, आता त्या ठिकाणी अस्तित्वात नाही आहेत. त्यामुळे आता जर उदाहरणं घेतली तर फक्त एक उदाहरण म्हणूनच बघावं लागतं त्याकडे. अशा कंपन्या फारशा नसतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सरकारी कायद्यानुसार स्थापन झालेली कंपनी. त्याला स्टॅट्युटरी कंपनी असं म्हटलं जातं. सरकार विशिष्ट कायदा करतं. सरकार विशिष्ट कायदा करतं आणि त्यानुसार एखाद्या कंपनीची स्थापना केली जाते. हा प्रकार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. सरकार काय करतं तर विशिष्ट कायदा तयार करून एखाद्या कंपनीची स्थापना केली जाते. आता उदाहरणं जर बघायची झाली तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC स्थापन केलेली आहे. ही सरकारी कंपनी, म्हणजे सरकारनं LIC संबंधीचा एक कायदा निश्चित केला, कायदा तयार केला आणि त्यानुसार ही LIC आज स्थापन झालेली आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देखील स्टॅट्युटरी म्हणता येईल अशा पद्धतीची कंपनी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा कायदा इथं तयार केला आणि त्यानुसार ही त्या ठिकाणी कंपनी स्थापन झाली. एअर इंडिया ही देखील कायद्यानं स्थापन झालेली कंपनी आहे. जरी आज आपल्याला व्यवसाय वाटत असला तरी सरकारनं एक विशिष्ट कायदा केला. जी खाजगी एअरलाईन्स जी होती टाटांची, ती त्या ठिकाणी त्याचं सरकारीकरण केलं, नॅशनलायझेशन केलं आणि एअर इंडिया स्थापन केली. अशा पद्धतीनं ज्या कंपन्या स्थापन झालेल्या असतात त्यांना सरकारी कायद्यानं स्थापन झालेल्या कंपन्या किंवा स्टॅट्युटरी कंपनीज म्हणून ओळखलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गव्हर्मेंट कंपनी. गव्हर्मेंट कंपनी म्हणजे काय? सरकारचं भागभांडवल 51% जास्त अशा कंपन्यामध्ये आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक स्वरूपाचे व्यवसाय सुरू करण्याकरिता किंवा जनतेच्या दृष्टीनं आवश्यक असणारे व्यवसाय सुरू करण्याकरता अशा कंपन्या स्थापन केल्या जातात. आता या कंपन्यांसाठी वेगळा कायदा केला जात नाही, तर त्या ठिकाणी कंपनी कायद्यानुसारच या कंपन्या इथं अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ जर बघितलं आपण, इथं उदाहरण बघा, कोल इंडिया लिमिटेड. कोल इंडिया कोळसा किंवा खनिज पदार्थांची ही कंपनी आहे. कोळसा उत्खननाकरता तयार केलेली. सरकारचं भांडवल 51%पेक्षा जास्त आहे, म्हणजे मेन स्टेक आहे तो सरकारचा आहे, बाकीचं भांडवल इतरांचं असतं. त्यानंतर भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. आणखी एक आहे बघा, BEL किंवा भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. त्यानंतर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड BEML, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, HPCL यासारख्या ज्या कंपन्या आहेत या सरकारी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे हे सार्वजनिक उपक्रम राबवण्याकरिता सरकार त्या ठिकाणी गुंतवणूक करतं. त्याचं 51%पेक्षा जास्त भांडवल असतं किंवा मेजॉरिटी स्टेक असतो आणि त्या पद्धतीने बाकीचं भांडवल हे इतरांचं असतं. सर्वसाधारण भागधारक किंवा इतर FII, DII यांच्यामार्फत हे भांडवल गोळा केलं जातं. आणि जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे नोंदणीकृत कंपन्या, रजिस्टर्ड कंपनी. आता रजिस्टर्ड कंपनी हा वेगळा प्रकार नाही आहे. सगळ्या कंपन्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यामुळं सगळ्या कंपन्या या रजिस्टर्ड कंपन्याच असतात. आता हे हा वर्गीकरणाचा पहिला प्रकार आहे. बाकीचे जे इतर 3 प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.